तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आपण एवढे तयार होऊन कुठे चाललोय ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजेलच. तर चला जाऊया. आणि बस स्टॉपवर गेलो तेव्हा काय बस आली नव्हती, म्हणून थोडा वेळ शाळेत गेलो. आणि शाळेत गेल्यावर जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तर तुम्हाला पण ते शाळेचे दिवस आठवतात काय? कमेंट करून नक्की सांगा. थोड्याच वेळाने आमची बस पण आली आणि आम्ही गेलो जाकादेवीमध्ये. जाकादेवीत उतरलो आणि रिक्षा पकडून आम्ही गेलो विले या गावात. तर आज आम्ही गेलो होतो श्री स्वामी समर्थ मठ विले या ठिकाणी. तर मठाचं बांधकाम तुम्ही पाहू शकता, किती सुंदर मठ बांधलाय. आणि इथे आल्यावर खरंच मन खूप प्रसन्न झालं. तर मंदिरात जाता क्षणी आपल्याला सुंदर अशी एक कासव पाहायला मिळते आणि त्याच्याच समोर श्री स्वामी समर्थ यांची छान अशी मूर्ती आहे. ती मूर्ती पाहिल्यावर मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. आणि त्या मूर्तीच्या समोर आपल्याला स्वामींच्या पादुकाही पाहायला मिळतात. आणि मठाच्या समोरच्याच बाजूला एक सुंदर असं गार्डन आहे. आणि मठाच्या चहूकडे हिरवळ आणि घनदाट जंगल आहे, तुम्ही बघूच शकताय. आणि मठाच्या पाठच्याच बाजूला तुम्हाला अशा प्रकारची एक मूर्ती पाहायला मिळते. तर देवदर्शन करून आम्ही निघालो जाकादेवीमध्ये यायला. आणि थोड्याच वेळाने आम्ही जाकादेवीत आलो. परत 2:30ची बस पकडून आपण आलो ते म्हणजे आपल्या घरी. आजच्यासाठी एवढंच. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.